नमस्कार. श्री विष्णूंच्या 12 अवतारांपैकी नरसिंह हा एक 6वा अवतार आहे. भगवान नरसिंह हे सामर्थ्य आणि पराक्रमाचे देवता आहेत. यंदा नरसिंह जयंती 11 मे रोजी साजरी केली जाणार आहे. पण या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. शुभफळ कसे प्राप्त करायचे, नरसिंहांचे आशीर्वाद कसे प्राप्त करायचे, त्यासाठी कोणत्या गोष्टी करायच्या हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. यंदा नरसिंह जयंती 11 मे रोजी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात या सणाला खूपच महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार नरसिंहाची पूजा करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार नरसिंहाचे मनोभावे पूजा केल्यास भय आणि नकारात्मकता दूर होते. तसेच व्यक्तीमध्ये आध्यात्मिक शक्ती देखील वाढते. दुसरीकडे या दिवशी कोणती कामे करू नयेत हे देखील आपण जाणून घेऊयात. नरसिंह जयंतीच्या दिवशी भगवान नरसिंहाची मनोभावे पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. त्याला लाल फुले, केशर, चंदन, धूप, दीप, दिवा आणि नैवेद्य अर्पण करा. नरसिंह जयंतीला उपवास करणे अतिशय शुभ मानले जाते. तुम्ही निर्जल उपवास किंवा फळं खाऊन देखील उपवास करू शकता. उपवास केल्याने मन शुद्ध होते आणि भगवान नरसिंहांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहते. म्हणून या दिवशी उपवास नक्की करावा. या दिवशी काय करावं आता हे थोडक्यात जाणून घ्यावं. मंत्राचे पठण करावे. पहिली गोष्ट म्हणजे मंत्रांचे पठण. या दिवशी नरसिंह स्तोत्र, नरसिंह कवच आणि इतर नरसिंह मंत्राचे पठण अवश्य करावे. त्यामुळे नकारात्मकता कमी होते. दान करणे. दुसरी गोष्ट म्हणजे दान करणे. नरसिंह जयंतीच्या दिवशी दान करणं खूपच शुभ मानलं जातं. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना अन्न, कपडे, पैसे आणि इतर वस्तू अवश्य दान करू शकता. नरसिंह मंदिरात जाऊन नरसिंहाचे दर्शन घेणे. भगवान नरसिंहाच्या मंदिरात जाऊन त्यांचे या दिवशी नक्की दर्शन घ्यावे. म्हणजेच त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. यानंतर ब्राह्मण आणि विद्वानांचा सन्मान करणे. नरसिंह जयंतीच्या दिवशी ब्राह्मण आणि विद्वानांचा सन्मान करणे किंवा त्यांना अन्न आणि दक्षिणा देणे हे देखील खूपच शुभ मानलं जातं. तर ते आपण आपल्या योग्यतेनुसार नक्की करा. नवीन व्यवसाय सुरू करणे. नरसिंह जयंती हा अत्यंत शुभ दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा कोणतेही शुभ कार्य करणे हे या दिवशी शुभ मानले जाते. नरसिंह जयंतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत हे आता आपण जाणून घेऊया. या दिवशी क्रोध आणि हिंसाचार करणे टाळावे. म्हणजेच कोणाचाही विनाकारण राग करणे, कोणतीही चुकीची गोष्ट करणे नक्की टाळावे. तसेच या दिवशी मांस, अंडे किंवा मद्य, तामसिक पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. नरसिंह जयंतीच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा, विशेषतः गरीब आणि दुर्बलांचा अपमान करू नये. या दिवशी मनात नकारात्मक विचार आणू नका. तर या गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवायच्या आहेत आणि नरसिंह जयंती दिवशी या गोष्टी अजिबात करावयाच्या नाहीत आणि नरसिंहाचे दर्शन घेऊन त्यांची मनोभावे पूजा करून त्यांचे आशीर्वाद नरसिंह जयंती दिवशी नक्की मिळवायचे आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगायचे आहे. माझ्या व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब करणार आहात आणि चॅनलला लाईक करणार आहात तर कमेंट देखील जरूर करा. धन्यवाद.